अथर्व थोडा वीक झाला आहे. तर आज आपण मारणार एक 27 किलोमीटर लॉंग रन. तर ते 27 किलोमीटर मारण्यासाठी माझ्यासोबत आले तर एक माझे दोन्ही जुने फॉलोअर्स. ज्याने माझ्यासोबत एक 8 किलोमीटर मारला होता तो अथर्व आणि 25 किलोमीटर मारलेला तो विराज. रिलायन्स बी गेटपासून ते खारघर रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही जाणार आहोत. तिथून युटर्न मारणार आहे. तर बघूया किती किलोमीटर होते इथे पोहोचून आणि युटर्न मारून मग कुठे एंड होतं तिथून आम्ही बघूया. रिटर्न यायचं काहीतरी जुगाड करू. 5 किलोमीटर कंप्लीट. या दोघांना पण मी आणि मी स्वतः पण 500 NF ची टॅबलेट घेतले जे हायड्रेशनसाठी आम्हाला युजफुल आहे. तर आज संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही हे रन सुरू केलं आहे. तुम्ही बघू शकता आता सनसेट होत चालला आहे. संध्याकाळचे आता 5:45 वाजलेत आणि आपले एक 9 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे. 10 किलोमीटर झालेलं आहे आणि आपण आपला एक पहिला जेल पिणार आहे जो मी यांच्यासाठी एक आणलेला आहे. सर्व एक माझ्यासाठी हा 500 NF चा जेल आहे जो ड्युरिंग रन इन्स्टंट एनर्जीसाठी चांगला आहे. टेस्ट खूप भारी आहे. चॉकलेट फ्लेवर आहे. चॉकलेट बर्बन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. क्रॉस करा. तर आता आपण आपल्या 25 किलोमीटरच्या युटर्नजवळ पोहोचलो आहे. जे होतं राजीव गांधी स्टेडियम. जर तुम्हाला आठवत असेल तर ते बघा त्या साईडला राजीव गांधी स्टेडियम आहे. पण आपण आता तिथून राईट मारून खारघर स्टेशनला चाललो आहे. तिकडून आपण युटर्न घेणार आहे आता. तर आपल्याला पळता पळता इथे दिंडी भेटले. पण बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ पोहोचलो आहे आता सध्या. बघू शकता इथून त्या साईडला खारघर स्टेशन आहे तिकडे. तर तुम्ही बघू शकता इथे आपले आता एक 16.3 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे. आता इथून आपण युटर्न घेतो आहे. तर आपले 20 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 7 वाजलेत. काहीच अथर्व थोडा वीक झाला आहे. थोडा स्लो झाला आहे. म्हणून आम्ही त्याला थांबलो आहे. बघा त्याचं अंतर पण तुम्ही बघू शकत नाही. तर आता तो आपल्याला जॉईन झाला आहे परत. तर स्लो होण्याचं कारण असं होतं की शिनपेन होते म्हणून थोडा स्लो झाला आहे तो. तर आता आपण उरलेलं 4 किलोमीटर त्याच्या पेसवर मारणार आहे पुढे. तर अथर्वने त्याचे लेग्स काम करत नाही आहे आणि त्यांना चार्ज करण्यासाठी मी पहिल्यांदा ही ट्रिक बघतोय. सत्तावीस किलोमीटर कंप्लीट. तर आपला हा टार्गेट आपण जो 27 किलोमीटरचा होता तो आपण प्रॉपर कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 7:30च्या पेसवरती आपण हा 27 किलोमीटर कंप्लीट केला आहे. तर 27 किलोमीटर हे सुरवा स्टेशनला एंड झालं आहे. ही पण खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी कारण इथून आपण ट्रेननी जाणार आहे पुढे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशा व्हिडिओसाठी मला फॉलो करा. आणि तुम्ही कधी येते रनिंग करायला माझ्यासोबत एक कमेंट करून नक्की सांगा.